नमस्कार, मी निकिता. चला तर मग आज आपण बनवूयात गावाकडच्या पद्धतीची उडीद डाळ. उडीद डाळ बनवण्यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि साधारणतः 1.5 वाटी असं मी उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित ढवळल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्यामध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजल्यानंतर आपल्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 पडी तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता जिरा टाकायचा आहे. जिरा टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे. मी लसूण इथं जास्त घेतलेला आहे. लसणामुळे भाजीला चव खूप छान येते. आता त्यामध्येच मी आता बारीक चिरून घेतलेले मिरच्या टाकत आहे. मी इथं 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या होत्या आणि आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आता आपण शिजवून घेतलेली डाळ होती ती आता आपल्याला त्यामध्ये ऍड करायची आहे. आता व्यवस्थित आपल्याला ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथं थोडंसं त्यामध्ये पाणी ऍड केलं होतं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आता आपली इथं ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते. साधी आणि सोपी पद्धत आहे बनवण्याची. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.